नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लेक्चरचा आपला अजेंडा आहे ते म्हणजे आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा म्हणजे आपला जो सामान्य विज्ञानाचा जो पोर्शन आहे तर तो कुठून अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी कुठले बुक वापरायचे आहेत, कुठले कुठले इम्पॉर्टंट चॅप्टर त्यातून करायचे आहेत, आपण ते सगळे या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की सायन्सचा अभ्यास नेमका कुठून करायचा आहे आणि कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत हे कळत नाहीये, नेमका एक्झाममध्ये कुठलाही प्रश्न येतोय. तर आम्ही सुद्धा याच्या आधी तुम्हाला असंच आन्सर सांगायचो की सायन्स हे अनप्रिडिक्टेबल आहे, त्याच्यामधून कुठलाही प्रश्न बनू शकतो. मात्र बऱ्याच दिवसांच्या रिसर्च नंतर आता आम्ही एका चांगल्या आन्सरपर्यंत भेटलोय की नेमका अभ्यास काय काय करायचा आहे, कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत, हे सगळ्या लेक्चरमधलं महत्त्वाचं डिस्कशन असणार आहे. तुमच्यासाठी एक अभ्यासासाठी एक महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. ज्यांचा व्ह्यू हा 2018ची MPSC आहे त्यांच्यासाठी पण हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जी कंबाईन एक्झाम येणार आहे त्याच्यामध्ये सायन्ससाठी तुम्ही कुठला अभ्यास करून एक्झामला जायचं आहे तर हे सुद्धा या लेक्चरमध्ये कव्हर केलं असेल. त्याच्यामुळं लेक्चर अतिशय महत्त्वाचं असणार आहे. व्यवस्थित याच्यातून तुम्हाला कुठले पॉईंट कव्हर करायचे आहेत अभ्यासासाठी हे पण कळेल. ओके, तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे प्रश्नच असा आहे की कशासाठी करायचं आहे. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कशासाठी करायचं आहे हे सांगण्याची गरज नाही आहे मला, कारण MPSCच्या एक्झाममध्ये 20 ते 22 प्रश्न हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून येतात. कंबाईन एक्झाममध्ये सुद्धा याचे वेटेज एक 10 ते 12 किंवा 15 प्रश्नांपर्यंत सुद्धा असू शकणार आहे. ओके, त्याच्यापैकी मग आपल्याला एक 10 तरी प्रश्न सिक्युअर झाले पाहिजेत, त्याचे व्यवस्थित मार्क पडलेच पाहिजेत, या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. अभ्यास काय करायचा याचा आन्सर मी तुम्हाला देऊ शकतो. अभ्यास काय करायचा आहे तर एकूण तुम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, त्यानंतर मानवी शरीर रचना आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हेल्थ सायन्स, तर एवढे टॉपिक या आपल्या फक्त सायन्समध्ये येतात. ओके, तर सायन्स हे या टॉपिक्समध्ये आपण डिवाइड केलेले आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मग प्रत्येक सब्जेक्ट वाईज कुठलं आपल्याला पोर्शन कव्हर करत जायचं आहे, म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये काय करायचे हे आपण सगळे विषय बघू. म्हणजेच आपले जे सर्व अतिमहत्त्वाचे विषय आहेत प्रत्येक विषयामधले ते बघणार आहे आता. तर भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे फिजिक्समध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर युनिट्स, त्यानंतर मेजरमेंट्स, त्यानंतर साऊंड वेव्ज. आता ही सगळी नावं इंग्लिशमध्येच मी सांगाल, याचं मराठी ट्रान्सलेशन ॲक्च्युली थोडं हार्ड पण जाईल. त्याच्यापेक्षा तुम्ही जर इंग्लिशमध्येच जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ओके, आणि ॲक्च्युली खरंच इंग्लिशमधून जर सायन्सचा अभ्यास केला तर तुम्हाला अभ्यास करताना बरेचसे स्टडी मटेरियल अवेलेबल होऊन जाईल, एक स्टँडर्ड रेफरन्स बुक भेटतील. ओके, आणि खरंच एक चांगला अभ्यास होईल. जर मराठीमधून करत असाल तर एकदम टिपिकल अशी नावं असतात, लक्षात ठेवायला हार्ड होतात आपल्याला. तर इंग्लिशमध्ये आणि एवढं इंग्लिश आपल्याला जमलंच पाहिजे. ओके, म्हणजे आपण त्याच्यातून वाचून आपल्याला समजू शकल एवढं इंग्लिश आपल्याला आलंच पाहिजे. ओके, आपल्याला बोलण्यापर्यंत जर आपल्याला तेवढं इंग्लिश नाही आलं तर चालेल, मात्र एखादा पॅसेज वाचून त्याचा मिनिंग तरी आपल्याला ॲटलिस्ट समजलाच पाहिजे. ओके, तर सायन्स करताना इंग्लिशमधूनच करा. फिजिक्समध्ये तुम्हाला युनिट, मेजरमेंट, साऊंड वेव्ज, त्यानंतर रेज, त्यानंतर लेन्सेस म्हणजे आपले जे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स असतात तर त्याच्यावरती प्रश्न येतात एक्झाममध्ये, त्याच्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित करा. त्यानंतर सॅटेलाइट्सबद्दलची माहिती असू द्या, कारण एक्झाममध्ये विचारतील, कारण इस्रोनी पण बऱ्याचशा अचिव्हमेंट केलेल्या आहेत आणि दर महिन्यात म्हणजे त्यांची काही ना काही न्यूज येतेच, त्याच्यामुळे सॅटेलाइट हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर बनल तुम्हाला फिजिक्समधला. ओके, त्यानंतर वेगवेगळ्या डिस्कवरीज म्हणजे जे शोध लावलेत ते कुठल्या सायंटिस्टनी कुठला शोध लावला आहे, म्हणजे जे युनिट्स आहेत, जूल जे युनिट आहे ते कशासाठी युनिट आहे, ते शास्त्रज्ञ कोण आहेत, त्यांनी काय शोध लावला आहे. ओके, ओम्स लॉ बद्दलची माहिती, हे सगळंच्या सगळं तुम्हाला भौतिकशास्त्रामध्ये येणार आहे. ओके, तर हे जे शोध आहेत हे महत्त्वाचे असतील, एक्झाममध्ये डायरेक्टली प्रश्न बनतात. ओके, तर मग आता पुढचा आपण चॅप्टर बघू, रसायनशास्त्रामध्ये काय करायचं आहे. तर रसायनशास्त्रामध्ये तुम्हाला म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, त्यानंतर ॲटॉमिक नंबर, त्यानंतर ॲटॉमिक वेट, मॉलिक्युल्स, केमिकल फॉर्म्युला म्हणजे रेणुसूत्र, तर हे सुद्धा करायचं आहे. जसं की म्हणजे एक्झाममध्ये विचारतात, मॅच दी पेअरमध्ये प्रश्न येऊन गेले बऱ्याच वेळेस की फॉर एक्झाम्पल Fe2O3. ओके, हे कशासाठी, याचं जे नाव आहे ते काय, हे सायंटिफिक नाव झालं Fe2O3. ओके, तर याचं नाव आहे हेमेटाईट. त्यानंतर FeCO3 म्हणजे काय असं पण विचारतील, तर त्याचं पण नाव तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे सेडेराईट. ओके, तर हे सगळे जे तुम्हाला रेणुसूत्र आहेत जे महत्त्वाचे वाटतात ते सगळेचे सगळे व्यवस्थित लिहायचे. तुम्हाला मी हे अभ्यास कुठून करायचा आहे हे पण सांगणार आहे, त्याच्यामुळं बिलकुल काळजी करू नका. त्यानंतर तुम्हाला ॲसिड आणि बेस हे पण एक चॅप्टर करायचा आहे जो आपल्या केमिस्ट्रीमध्येच होतो. त्याच्यामध्ये pH व्हॅल्यूज काय असतात, कुठल्या व्हॅल्यूला pH म्हणजे किती व्हॅल्यू असेल तर त्याला ॲसिडिक कन्सिडर करायचं, बेसिक कन्सिडर करायचं, तर हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे.
ओके, तर रसायनशास्त्रमधले हे टॉपिक तुम्हाला न विसरता करायचे आहेत. त्यानंतर आपण झूलॉजीकडे वळू. झूलॉजीमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर झूलॉजी मध्ये तुम्हाला मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी यांच्याबद्दल माहिती असलीच पाहिजे, कारण असा एखादा प्राणी सांगतील आणि विचारतील हा कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतो. ओके, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर ॲम्फिबियन्स माहिती पाहिजेत म्हणजे उभयचर प्राणी. त्यानंतर रेप्टाईल्स, त्यानंतर बर्डच्या वेगवेगळ्या स्पेसिस तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर अक्वाटिक ॲनिमल माहिती पाहिजे म्हणजे जलचर प्राणी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर सेल्स त्यानंतर आपले जे क्रोमोझोम्स आहेत वेगवेगळे, ते क्रोमोझोम्सबद्दल सुद्धा थोडीशी माहिती करून घ्या. ओके, म्हणजे XY हे जे क्रोमोझोम्स आहेत त्यांच्याबद्दल पण तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता आपण बॉटनीमध्ये काय करायचं आहे ते बघू. म्हणजे वनस्पतीशास्त्रमध्ये तुम्हाला वनस्पतींचे जे आवश्यक घटक आहेत, त्यांच्या प्रजननच्या मेथड काय काय आहेत, त्यानंतर ते पाणी अन्न वाहून कशा पद्धतीने नेतात, त्यांची जी फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे तर ती कशी होते. ओके, आणि वनस्पतींचे कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहेत, तर हा अभ्यास तुम्हाला बॉटनीमधून करायचाच आहे. ओके, त्यानंतर आता ह्युमन बॉडीमधून बघू काय काय करायचं आहे. तर ह्युमन बॉडीमधले जे महत्त्वाचे आपले बॉडी ऑर्गन्स आहेत, जसं की आय म्हणजे डोळे, कान, त्यानंतर हार्ट, त्यानंतर लंग, बोन्स. ओके, इम्पॉर्टंट ग्लँड्स म्हणजे आपल्या महत्त्वाच्या ज्या ग्रंथी आहेत, सगळ्यात मोठी ग्रंथ कुठली आहे, सगळ्यात छोटी ग्रंथी कुठली आहे, तर हे विचारतात. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्या आणि रेस्पिरेशन. तर हे सगळं आपल्या ह्युमन बॉडीबद्दल तुम्हाला आवश्यक माहिती असणं आवश्यकच आहे. एक्झाममध्ये डायरेक्टली प्रश्न बनतात. ओके, त्यानंतर हेल्थ सायन्समध्ये आपण येऊ. हेल्थ सायन्स म्हणजे काय, तर आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्रामध्ये तुम्हाला विटॅमिन्सबद्दल माहिती असली पाहिजे. त्यानंतर प्रोटीन्सबद्दल माहिती असली पाहिजे. वेगवेगळे जे रोग होतात त्यांचे स्रोत काय असतात हे माहिती पाहिजे, म्हणजे डिसीजेस, त्यांचे सोर्सेस. ओके, तो बॅक्टेरियल आहे का किंवा व्हायरल आहे, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. वॅक्सिन्सबद्दल माहिती पाहिजे, म्हणजेच लसी त्याच्यावरती कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत. तर हे सगळं तुमचा आरोग्यशास्त्रमधला पोर्शन असणार आहे. ओके, तर हे सगळं तुम्ही अभ्यास करायचाच आहे. तुमच्या येणाऱ्या जी कंबाईन एक्झाम असणार आहे किंवा जे तुमचं पुढचं लॉंग टर्मचं गोल असणार आहे ते म्हणजे MPSC 2018, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे टॉपिक करायचेच आहेत. ओके, मग आता जो आपला मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे हे सगळे टॉपिक कशातून अभ्यासायचे, म्हणजे हा सर्व कशातून अभ्यास करायचा आपल्याला. तर याच्यासाठी 3 सोर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. पहिला म्हणजे NCERT, दुसरा म्हणजे स्टेट बोर्डची आपली पुस्तकं 10वीपर्यंतची, त्याच्यामध्ये आपण 11वी 12वी पण इन्क्लूड करू शकतो, आणि ल्युसेंटचं सायन्सचं बुक. ओके, ल्युसेंट सायन्स बुक थोडं हाय लँग्वेज आहे त्याच्यामध्ये. आपण जर तुम्ही सगळ्यांनी जर बेसिकपासून सुरुवात करत असाल तर ल्युसेंटला आत्ता हातसुद्धा लावू नका, एकदम डोक्यावरून जाईल सगळं. हाय लेवल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये. तुम्ही NCERT आणि स्टेट बोर्डमधून सुद्धा कुठले टॉपिक करायचे हे आपण आता बघू. ओके, मग NCERTमध्ये जर बघाल तर 6वीचं NCERT पहिल्यांदा घ्या. जर तुम्ही इंग्लिश मिडियममधून प्रेफर करणारच आहे तर मी सांगेल की NCERT सगळं कव्हर करून घ्या. ओके, NCERTमध्ये 6व्या स्टँडर्डमधला तुम्हाला 7वा चॅप्टर करायचा आहे, गेटिंग टू नो प्लांट्स. त्यानंतर 8वा चॅप्टर पण करायचा आहे, बॉडी मुवमेंट्स. 9वा चॅप्टर करायचा आहे, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर सराउंडिंग. ओके, तर या 6वीच्या पुस्तकातले एवढे 3 जरी टॉपिक केले तुम्ही तरी सफिशियंट आहे. आणि टॉपिक अगदी छोटे छोटे असतात, 9-10 पानांचे एक एक टॉपिक असतो, त्याच्यामुळे पटपट तुमचा अभ्यास पण होणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एका पेजवरती अर्ध पेज तर त्यांच्या डायग्राममध्ये जातं. ओके, त्याच्यामुळं फार कमी तुम्हाला वाचायचं आहे असं बिलकुल समजू नका की खूप जास्त अभ्यास करायचा आहे. ओके, त्यानंतर 7वीचं पुस्तक NCERTचं जर तुम्ही घेतलं तर त्याच्यातून काय काय करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे NCERT हे इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना खूपच जास्त प्रॉब्लेम येतो इंग्लिशमध्ये त्यांनी हिंदी प्रेफर करू शकता, मात्र हिंदी मग ते इंग्लिश केलेलं बरं पडेल. ओके, कारण हिंदी आपल्याला मग तेवढं पण वाचणं परफेक्ट नाही जमणार. ओके, 7व्या स्टँडर्डमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर पहिला चॅप्टर करायचा आहे न्यूट्रिशन्स इन प्लांट्स, दुसरा चॅप्टर आहे न्यूट्रिशन्स इन ॲनिमल, ते पण चॅप्टर करायचं आहे. त्यानंतर 4था चॅप्टर करा हीट, 5वा चॅप्टर आहे ॲसिड बेस अँड साल्ट्स, 9वा चॅप्टर आहे डायरेक्टली तो म्हणजे सॉईल, 10वा चॅप्टर आहे रेस्पिरेशन इन ऑर्गॅनिझम्स, 11वा 12वा 14वा 15वा आणि 17वा. ओके, 11वा चॅप्टर आहे ट्रान्सपोर्टेशन इन ॲनिमल अँड प्लांट्स, 12वा चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स अँड प्लांट्स, 14वा चॅप्टर आहे इलेक्ट्रिक करंट अँड इट्स इफेक्ट, म्हणजे आपलं फिजिक्समधला पोर्शन पण कव्हर होईल. 15वा चॅप्टर आहे लाईट आणि 17वा चॅप्टर आहे फॉरेस्ट अवर लाईफ. ओके, तर हे सगळे तुम्ही 6वी आणि 7वीच्या पुस्तकातून करायचे टॉपिक होते. त्यानंतर तुम्ही 8वी आणि 9वीच्या पुस्तकातून काय काय करायचं आहे, तर 8वीच्या NCERTच्या पुस्तकातून तुम्ही 4था चॅप्टर करायचा आहे मटेरियल्स, त्याच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल येतील.
ओके. त्यानंतर 7वा चॅप्टर करा कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. 8वा चॅप्टर पण करू शकता सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन्स, हा तर एक महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्यानंतर 9वा एक चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. 11वा एक चॅप्टर आहे फोर्स अँड प्रेशर. 13वा चॅप्टर आहे साऊंड. 16वा चॅप्टर आहे लाईट आणि 17वा चॅप्टर आहे स्टार्स अँड सोलार सिस्टीम. तर हे सगळंच्या सगळं तुम्ही 8वीच्या पुस्तकातून करायचं आहे. त्यानंतर 9वीच्या पुस्तकातून तुम्ही चॅप्टर नंबर 3 तो म्हणजे ॲटम्स अँड मॉलिक्युल्स, हा चॅप्टर आपल्याला केमिस्ट्रीमध्ये कामी पडणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्यवस्थित करा. त्यानंतर 4था चॅप्टर आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स. 6वा चॅप्टर आहे टिश्यूज. 7वा चॅप्टर आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. 8वा चॅप्टर आहे मोशन. 9वा चॅप्टर आहे फोर्स अँड लॉ ऑफ मोशन. 10वा चॅप्टर आहे ग्रॅव्हिटी. 11वा चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी. 12वा चॅप्टर आहे साऊंड आणि 14वा चॅप्टर आहे नॅचरल रिसोर्सेस. ओके. तर हे सगळे चॅप्टर तुम्ही या सिक्वेन्सनी करत राहा, कारण जर तुम्ही डायरेक्टली 9वीच्या पुस्तकातून साऊंड वाचला तर जो 8वीच्या पुस्तकात आहे तर तो साऊंडचा तुम्हाला पोर्शन तिथं मिस होऊन जाईल. त्याच्यामुळं या सिक्वेन्समध्ये जसं तुम्हाला दिलं आहे त्या सिक्वेन्समध्येच तुम्ही सगळेचे सगळे चॅप्टर्स कव्हर करा. ओके. आता आपण जे विद्यार्थी मराठी मीडियममधून किंवा स्टेट बोर्ड्सची पुस्तकातून अभ्यास करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत त्याच्यातून काय काय करायचं आहे, तर स्टेट बोर्डच्या पुस्तकातून 7वीचं पुस्तक घ्या तुम्ही. एक 5वी 6वी खूप एकदम छोट्या लेवलचं आहे ते, तर तुम्हाला तेवढा पण जर सायन्सबद्दल काहीच माहिती नसेल तर तुम्ही इवन 5वीपासून सुरू करू शकता. मात्र आता एक्झामला फार कमी दिवस राहिलेत तर 7वीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. 7वीमधला पण तुम्हाला एकच चॅप्टर करायचा आहे, तो म्हणजे 17वा चॅप्टर करा ॲसिड बेस अँड साल्ट्स. ओके. आता हे सुद्धा इंग्लिशमधून जर तुम्ही बुक घ्याल तर ही नावं तुम्हाला भेटतील. मराठीमध्ये जर तुमचे पुस्तकं असतील तर याचे मराठी मिनिंग असतील. ओके. तर इंग्लिश पॉईंट ऑफ व्ह्यू इथं लिहिलेलं आहे. 7वीच्या पुस्तकातला तुम्ही एकच चॅप्टर करायचा 17वा, तो म्हणजे ॲसिड बेस अँड साल्ट्स. ओके. 8वीच्या पुस्तकातला तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम, त्यानंतर हे 5वा चॅप्टर आहे. 6वा चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन अँड देअर टाईप्स. 7वा चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ सेल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. 8वा चॅप्टर आहे डिसीजेस. 9वा चॅप्टर आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. 13वा चॅप्टर करायचा आहे मेटल अँड नॉन मेटल. 14वा चॅप्टर आहे कार्बन अँड कार्बन कॉम्पोनंट्स आणि 16वा चॅप्टर सॉईल. ओके. तर हे चॅप्टर तुम्ही 7वी आणि 8वी या 2 पुस्तकातून करायचे. त्यानंतर 9वीचं तुम्हाला जवळपास सगळेच चॅप्टर करायचे आहेत. 9वीचं अख्खं पुस्तक तुम्हाला वाचायचंच आहे आणि म्हणजे ॲक्च्युली फार मोठं पुस्तक आहे, मात्र त्याच्यामध्ये इमेजेस वगैरे मोठ्या मोठ्या दिल्यामुळे तुम्हाला जो कंटेंट आहे वाचायचा हा फार कमी कंटेंट असतो. ओके. त्याच्यातून अजिबात पोर्शन मिस करू नका. याच्यामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी दिलेलं आहे खाली. जर तुम्ही इंडेक्स बघितली तर त्याच्यामध्ये सेक्शन ए सेक्शन बी दिलं आहे. मात्र तुम्ही सिक्वेन्सनी पहिल्या चॅप्टरपासून वाचायला सुरुवात करा. पहिलाच चॅप्टर आहे 9वीच्या पुस्तकातलं, तो म्हणजे वर्ल्ड ऑफ मॅटर. ओके. म्हणजे वर्ल्ड ऑफ मॅटर हा पहिलाच चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे आपले स्टेट असतात जसं गॅसियस स्टेट, त्यानंतर सॉलिड, लिक्विड, त्यानंतर प्लाझ्मा, याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. जे आपल्याला आयोग प्रश्न विचारतो ना अशा टाईपचा, जसं की व्हाय आईज फ्लोट ऑन वॉटर, म्हणजे आपला बर्फ आहे हा पाण्यावरती का तरंगतो, तर याचं सुद्धा तुम्हाला या पहिल्या चॅप्टरमधूनच आन्सर भेटून जाईल. ओके. पेज नंबर 7 किंवा 8 वरती त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. ॲक्च्युली माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. ओके. तर माझा हा अभ्यास फक्त त्यावेळेस 12वीपर्यंतच झालेला आहे सायन्सचा. त्यानंतर माझा पण याच्यामध्ये काही अभ्यास झाला नव्हता. त्याच्यामुळं ज्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात केली होती त्यावेळेस मी सायन्सपासून थोडंसं लांब राहायचो. मात्र नंतर याच मेथडनी मी पण अभ्यास सुरू केला आणि आता मला बरंच काही सायन्समधल्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला येतात. ओके. तर मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता की सर अभ्यास नेमका सायन्सचा कुठून करायचा आहे, तर त्यावेळेस मी त्यांना जास्त प्रॉपरली आन्सर देत नव्हतो, कारण मी पण अभ्यास त्या सायन्सचा करत नव्हतो एवढा जास्त. मात्र नंतर अभ्यास करून थोडंसं मग जे स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स आला आहे की मग हे चॅप्टर केल्यानंतर ते एक्झाममध्ये येतात. त्याच्यामुळेच तुम्हाला मी सांगतोय की एक्झाममध्ये हे चॅप्टर 100% येतात. त्याच्यामुळे याच्यातून जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क पडतीलच. ओके. तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो मी. ओके. आपण पहिल्यांदा सिलेबस सांगतो मी तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर एक स्टोरी, छोटीशी स्टोरी आहे एकदम, गांधीजींची स्टोरी, ती सांगाल. ओके. 9वीच्या बुकमधून तुम्ही काय करायचं तर सगळ्याच्या सगळे टॉपिक करा. त्याच्यामधला महत्त्वाचा पहिला चॅप्टर आहेच. आणि 9वीच्या पुस्तकातून तुम्हाला जे आपले जे युनिट्स आहेत ह्याच्याबद्दल सुद्धा माहिती होऊन जाईल. जसं की आपला जो फॅरनहाईट, जो आपला म्हणजे टेम्परेचरचं जे युनिट आहे F,
ओके. तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती आहे. म्हणजे जे आपले गॅब्रिल फॅरेनहाइट जे होते 1724 त्यांनी शोध लावला होता तर या युनिटचा, तर त्यांच्या नावातून हे युनिट देण्यात आलं आहे. जसं की त्यांनी सांगितलं होतं की वॉटर जे आहे, पाणी जे आहे, हे गोठतं कधी किंवा ते फ्रीज कधी होतं, तर 32 डिग्री फॅरेनहाइटला पाणी गोठतं आणि त्याचं बॉइलिंग पॉईंट काय आहे पाण्याचा, तर 212 डिग्री फॅरेनहाइट. ओके. आणि याचं जे कन्व्हर्जनचा फॉर्म्युला आहे, जो आपल्याला MPSC प्रश्न विचारतो दरवेळेस, एखादा आकडा देतील आणि त्याला विचारतील की याचं फॅरेनहाइटमध्ये कन्वर्ट करा किंवा याचं सेल्सिअसमध्ये कन्व्हर्जन करा. त्याचा फॉर्म्युला सुद्धा या तुम्हाला 9वीच्या पुस्तकातूनच भेटणार आहे. तो म्हणजे F-32 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 5/9 इज इक्वल टू सेल्सिअस. ओके. तर हे सगळे फॉर्म्युलेज वगैरे तुम्हाला तिथून भेटून जातील. त्याच्यामुळं तुम्हाला जे आपल्याला MPSC क्वेश्चन्स विचारतो तर त्याचे सुद्धा फॉर्म्युले तुम्हाला इथून भेटतील. ओके. तर 9वीचं पुस्तक फार इम्पॉर्टंट आहे. 10वीचं पुस्तक पण तुम्हाला जवळपास सगळंच पुस्तक करायचं आहे. त्याच्यामध्ये 200 पेजेस आहेत. सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये पुस्तक डिवाइड केलेलं आहे. सेक्शन ए पासूनच तुम्ही सुरुवात करा, ओळीने सगळे चॅप्टर वाचत चला. सेक्शन ए मध्ये तुम्हाला पहिलाच चॅप्टर दिसेल की आपले स्कूल ऑफ एलिमेंट्स नावाचं चॅप्टर आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये पिरियॉडिक टेबल दिलेलं, 9 पेजेसचा चॅप्टर आहे तो सुद्धा. त्याच्यामध्ये आपल्याला पिरियॉडिक टेबलबद्दल माहिती दिली आहे. ओके. म्हणजे जी आपल्याला आयोग विचारतं ती सगळीच्या सगळी माहिती आपल्या पुस्तकांमध्ये दिलेली आहे. आपली शाळेची सगळीच्या सगळी पुस्तकं व्यवस्थित वाचा, त्याच्यातून चांगला अभ्यास करा. आणि थोडंसं सायन्ससाठी मी सजेस्ट करेल की लॉंग टर्म गोल ठेवा. म्हणजे असं नका करू की मला शॉर्ट टर्ममध्येच म्हणजेच याच एक्झामसाठी मला रिझल्ट पाहिजे आणि त्याच्यासाठी मला सायन्सचा अभ्यास करायचा आहे. तर तसं बिलकुल मनात ठेवू नका की लगेचच तुम्हाला मार्क घ्यायचे या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करायचा आहे. थोडंसं पेशन्स ठेवा. सायन्स हा असा टॉपिक आहे की थोडं तुम्हाला मॅच्युरिटी यावी लागेल त्या टॉपिकमध्ये. थोडंसं डीपमध्ये माहिती असेल तर मार्क पडत जातील. ओके. आणि जर म्हणजे तुम्ही जर गडबड केली तर 100% जे मार्क पडणारच नाही आहेत. ओके. त्याच्यापेक्षा मग थोडंसं एक पेशन्स ठेवा, एक व्यवस्थित सुटसुटीत अभ्यास करा त्याचा, चॅप्टर वाईज शिस्तीत जा, त्यानंतर रेफरन्स बुक बघा आणि त्याच्यानंतर मग क्वेश्चन पेपर अँड ऑल. ओके. म्हणजे स्टेप बाय स्टेप अभ्यास करा. थोडंसं लॉंग टर्म गोल ठेवा सायन्ससाठी असा प्लॅन करा की मला 2018च्या MPSCच्या प्रीमधले सायन्समध्ये मला जे 25 प्रश्न येतील त्याच्यामधले 22 तरी आन्सर आले पाहिजेत. तर या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करा. ओके. आणि जो वरती अभ्यास सांगितला होता, जे पॉईंट सांगितले होते पर्टिक्युलर फिजिक्समधले, केमिस्ट्रीमधले, ते जरी केले तर तुम्हाला कंबाईन एक्झाममध्ये 100% मार्क पडतील. ओके. आणि हे जे सगळे चॅप्टर्स आहेत हे आपल्या प्रोजेक्टमधून कव्हर होणारच आहेत, मात्र आणखीन थोडासा त्याला वेळ आहे. ओके. देवाचरणी प्रार्थनाच आहे की लवकरात लवकर तो पूर्ण व्हावा. ओके. आणि तुम्हाला एक अभ्यासाला एक चांगली डायरेक्शन पण भेटावी. कारण आता सध्या थोडासा मे बी भरकटल्यासारखा अभ्यास होत असेल, कारण बरेच अवेलेबल आहेत सोर्सेस, तर त्याच्यातून तुमचा असं एकदम विस्कळीत अभ्यास होत असेल तर एक सिस्टमॅटिक वेमध्ये आपण अभ्यास करू. मात्र आणखीन त्याला प्रोजेक्ट सुरू करायला आणखीन थोडासा वेळ आहे. मात्र तिथं सगळे आपले स्टेट बोर्डचे बुक्स, NCERTचे बुक्स सगळेचे सगळे आम्ही कव्हर करणार आहे. ओके. तर 10वीच्या पर्यंतचे सगळे पुस्तकं तुम्ही ट्राय करा अभ्यासाचा. आपल्या स्टेट बोर्डचं तर 7वीमधला एकच चॅप्टर करायचं आहे, 8वीमधले एक जवळपास 7-8 चॅप्टर करायचेत, 9वीचं पूर्ण बुक आणि 10वीचं पूर्ण बुक. 10वीच्या सेक्शन बी मध्ये तुम्हाला मेटल नॉन मेटल बघायला भेटेल. ओके. जीन्सबद्दलची माहिती भेटणार आहे, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट पुस्तक आहे ते इंग्लिशमध्ये वाचायचा प्रयत्न करा. ओके. आणि हे सगळं झाल्यानंतर एकदम शेवटी म्हणजे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे ल्युसंटचं सायन्सचं बुक तुम्ही रेफर करू शकता. ओके. म्हणजे त्याच्यातून तुमचे जे मिस झालेले पॉईंट असतील एखादे दुसरे तर ते सगळेचे सगळे कव्हर होतील. आणि MPSC सोबतच बाकीच्या जर एक्झाम तुम्ही देत असाल, जसं की UPSC देत असाल किंवा SSCच्या एक्झाम्स देत असाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जो सायन्सचा पोर्शन आहे हा ल्युसंटच्या बुकमधून ॲज इट इज दिसू शकतो. ओके. त्याच्यामुळं हे बुक एक महत्त्वाचं आहे. मात्र जर बेसिक लेवलला असाल तुम्ही तर हे बुक अवॉइड करा. ओके. करू नका, त्याच्या नादी नका लागू, नाहीतर थोडंसं अजून भीती बसेल सायन्सबद्दल. ओके. तर हे तुम्हाला सगळ्याच्या सगळं सांगण्याचं हेच कारण होतं की व्यवस्थित अभ्यास करा. आणि एक तुम्हाला मी स्टोरी सांगणार होतो. हो. तर ती महात्मा गांधीजींची स्टोरी आहे. त्यांच्या लाईफमधला एक इन्सिडन्स आहे हा. त्याच्यासाठीच मी लेक्चरच्या शेवटी याला शेअर करतोय. लेक्चर संपलेलं आहे. ज्यांना कुणाला अवेलेबल माहिती पाहिजे होती सायन्सबद्दल अँड ऑल तर ती झालेली शेअर करून. आता आम्ही फक्त एक स्टोरी सांगणार आहे. ओके. तर ज्यांना कुणाला वाटत असेल वेळ वाया चाललाय त्यांनी आत्ताच्या आत्ता पटकन लॉग आउट करा, बाकीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बघा. ओके. तर स्टोरी मी कंटिन्यू करतो. महात्मा गांधीजींची स्टोरी आहे ती. महात्मा गांधीजींकडं एक आई आणि एक लहान मुलगा एकदा असंच त्यांच्या ओपिनियन घ्यायला जातात. म्हणजे आई ॲक्च्युली महात्मा गांधीजींच्याच गल्लीमध्ये राहत असते, त्यांच्याच घराच्या जवळपास. तर ती त्याच्या लहान मुलाची जी एक सवय असते, वाईट सवय, तर ती मोडायसाठी म्हणून गांधीजींकडे घेऊन येते त्या मुलाला. तर त्या मुलाला सवय असती
ती म्हणजे त्याला गोड खायची सवय असते. म्हणजे तो लाडू, जिलेबी, रसगुल्ले असे गोड आयटम तो एकदम खूप जास्त खात असतो. ओके, तर मग गांधीजींकडे त्याची मम्मी त्याला घेऊन येते की गांधीजींना सांगायला लावते की ऐका ना, हा असं नेहमी गोड पदार्थ काही ना काही खातो, तर म्हणजे घरची परिस्थिती नसताना अँड ऑल. तर हे सगळे ते रिझन ते आई त्या महात्मा गांधीजींना सांगत होते. ओके, मग त्यावेळेस महात्मा गांधीजी म्हणले तिला की तू पुढच्या आठवड्यामध्ये ये. त्याच्या आईला म्हणले की तू पुढच्या आठवड्यामध्ये ये. तो मुलगा पण होता सोबत त्यावेळेस. तर मग ती आई परत मुलाला पुढच्या आठवड्यामध्ये घेऊन येते, नेक्स्ट वीकमध्ये घेऊन येते. नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा ती तसंच सांगते महात्मा गांधीजींना की तुम्ही मला पुढच्या वीकमध्ये यायला सांगितलं होतं, याची जी गोड खाण्याची सवय आहे ती मला मोडायची आहे. महात्मा गांधीजी त्यावेळेस पण तिला म्हणतात की तू पुढच्या आठवड्यामध्ये ये. ओके, म्हणजे असा एक आठवडा झाला, दुसरा पण आठवडा झाला. मग दुसऱ्या आठवड्यामध्ये ती आल्यावरती मग त्यावेळेस महात्मा गांधीजी तिला म्हणतात की हां आता म्हणजे त्या मुलाला सल्ला देतात की हां तू गोड नको खाऊ जास्त, घरची परिस्थिती नाही आहे, किंवा जे घरी जेवण बनवले ते जास्त खात जा, असं त्याला सल्ला देतात. ओके, मग हा सल्ला फक्त एक 10-12 ओळींचा सल्ला गांधीजी देतात. मग त्यावेळेस ती जी आई आहे ती गांधीजींना विचारती की तुम्ही मग 2 आठवड्यांपासून 2 आठवड्या आधी का नाही सांगितलं, हे 2 आठवडे तुम्ही 2 आठवड्यानंतर या असं का म्हणलात. त्यावेळेस गांधीजी म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा आला होता त्यावेळेस मी स्वतःच लाडू खात होतो, आणि ज्यावेळेस त्यावेळेस मी स्वतः लाडू खातोय तर मी काय त्याला सांगणार की तू गोड खाऊ नको, म्हणून गांधीजी त्यावेळेस सांगत नाहीत. त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये बोलवतात, त्यावेळेस गांधीजी म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही याच्या आधीच्या आठवड्यामध्ये आला होता त्यावेळेस मी जिलेबी खात होतो, मग मी अजून कसं सांगणार की त्याला तू गोड खाऊ नको. ओके, स्वतःच मी गोड खातोय, मी दुसऱ्याला सल्ला कसं काय देणार. ओके, आणि शेवटी 2 आठवड्यानंतर गांधीजींनी स्वतःची सवय जी होती गोड खाण्याची ती बंद केली पहिल्यांदा, आणि मग त्याला सल्ला दिला. तर या स्टोरीचा एक छोटासा मोटो होता, तो म्हणजे आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला कधी सांगितलं नव्हतं की तुम्ही सायन्सचे हे टॉपिक करा, तुम्हाला एक्झाममध्ये भरपूर मार्क पडतील, किंवा स्वतः कधी अनुभव घेतला नव्हता सायन्सबद्दल एवढा डीप, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा कधी असं सांगितलेलं नाही किंवा सल्ला दिला नव्हता की सायन्समधून हेच करा. ओके, मात्र या 4 दिवसांपासून सायन्सवरती भरपूर अभ्यास केलेला आहे. मी स्वतः जो अभ्यास करायचो आधी सायन्सचा, तो UPSC किंवा SSCच्या ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत तर तो माझ्या अभ्यासाचा भाग असायचा. मात्र आता सध्या मी खूप जास्त डीप अभ्यास केला आहे याच्यावरती. ओके, त्याच्यामुळेच हे लेक्चर तुमच्यापर्यंत फायनली घेऊन आलेलो आहे. हे लेक्चर फक्त म्हणजे ह्या लेक्चरमध्येच ही स्टोरी मी अप्लाय नाही करत, तर बऱ्याच माझ्या बाकीच्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी स्वतः अनुभव घेतल्याशिवाय दुसऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती सांगतच नाही. ओके, आणि ज्या अर्थी मी तुम्हाला म्हणत असतो की तुम्ही स्वतः अधिकारी बना, किंवा असं अशी मेहनत केल्यानंतर अधिकारी बनता येतं, त्या अर्थी मी स्वतः हे बनून बसलेलो आहे. ओके, तुम्हाला कळालं असेल मला काय सांगायचं आहे. ओके, तर व्यवस्थित अभ्यास करा, सायन्समध्ये भरपूर मार्क पडतील तुम्हाला. या पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्कीच आउट ऑफ मार्क्स सुद्धा भेटून जातील सायन्समध्ये. आणि थोडंसं लॉंग टर्म गोल ठेवायचं आहे, फक्त याच कंबाईन एक्झाम पुरतं मर्यादित नका राहू. तर येणाऱ्या सगळ्या एक्झाम, ज्या दूरच्या एक्झाम असतील त्याच्यासाठी आपल्याला सायन्सचं प्रिपरेशन करायचं आहे. ओके, त्याच्यामुळे थोडा जास्त टाइम स्पेंड पण द्यावा लागेल. ओके, तर भरपूर अभ्यास करा आणि लवकर या अधिकाऱ्यांच्या लाईनमध्ये सामील व्हा. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.